हाय फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मस्त अशी खोबरे आणि बेसन पिठाची मस्त आमटी बनवूया। इथे मी मिक्सरच्या जारमध्ये अर्ध्या वाटी खोबरं, 9-10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं घालून छान बारीक वाटण करून घेतले। कढईमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी घालून त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालून छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा। कांदा टोमॅटो छान परतल्यानंतर त्यात हिंग, हळद, खोबऱ्याचं वाटण घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। वाटण परतल्यानंतर त्यात 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। नंतर 2 चमचे बेसन घालून छान तेल सुटेपर्यंत बेसन भाजून घ्यायचं। भाजल्यानंतर त्यात 2 ग्लास गरम पाणी घालून छान आमटीला अशी उकळी येऊन द्यायची आणि ही आपली मस्त अशी खोबरे आणि बेसन पिठाची आमटी बनून तयार आहे। ती तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत कशाही सोबत सर्व करू शकता। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा नवनवीन व्हिडिओसाठी